हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तसेच जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी आपली लाडकी होस्ट सखी राजश्री सोनवणे पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. मीही बरी. आजचा जो काही आपला डेली ब्लॉग आहे तो खास विशेष यासाठी आहे कारण आज मकर संक्रांती आहे आणि आपल्या नवीन वर्षाचा हा जो पहिला सण आहे आणि त्याचं स्वागत तुम्ही सर्वांनी खूप छानपैकी केलं असाल नक्कीच. आणि मीही तो करण्याचा प्रयत्न करतच होते, पण तुम्हाला जसं कल्पना नसेल कदाचित. आणि मला आता त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दलही काही चर्चाही करायची नाही आहे कारण बऱ्याचशा नववर्षाच्या वेळेस आयुष्यामध्ये माझ्या खूप मोठमोठ्या अडचणी येत होत्या, पण तुमची सखी कुठे थांबली नाही, कुठे घाबरली नाही आणि पुन्हा सज्ज झाली आहे तुमच्या भेटीला. आणि नक्कीच तिने ग्रोनअप केला आहे. आणि काल तुम्ही माझा एपिसोड पाहिला असेल. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट जर्नी जी आता स्टार्ट केली आहे मी माझ्या चॅनलच्या पण कामाच्या थ्रू मला पुढे जाता कसं येईल त्याचा विचार केला आहे. आणि बऱ्याचपैकी जे आपली कामं रखडली होती त्या कामांकडेही मी लक्ष दिलं आहे. आणि आता जॉब आहे, एक जबाबदारी आहे, तर त्या संदर्भातही लवकर मी तुम्हाला चर्चा साधणार आहे. आणि माझ्या फिल्म संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स झालेत, खूप मोठे प्रॉब्लेम झालेत, पण त्याच्यात आता मी या एपिसोडमध्ये काहीच डिस्कशन करत नाही आहे. पण तुमची सखी कुठे थांबली नाही आहे आणि थांबणारही नाही आहे. त्याच्याच जोरावरती पुन्हा स्टार्टअप करते आपल्या जीवन प्रवासाकडे. तर आजचा स्पेशल भाग आपल्यासाठी सर्वांसाठीच आहे कारण आज नवीन वर्षाचं पहिला सण आहे आणि त्याची अपेक्षा आणि त्याची जी चमक जी माझ्या चेहऱ्यावर आहे कारण नक्कीच या दिवसानंतर मी माझ्या चॅनलवर खूप डेडिकेशन देणार आहे. स्वतःचं डेडिकेशन तर देणार आहे मी माझ्या चॅनलवर, पण तत्पूर्वी आजचा जो विशेष भाग आहे जो मी माझ्या घरातूनच देते आहे माझं डेली ब्लॉग कारण त्याच्यामागे एक वेगळीच योजना आहे. कारण मला माझ्या महिलांशी आज लवकरात लवकर चर्चा साधायची आहे. कारण संक्रांत म्हटली तर मग आपल्याला सर्वप्रथम जे काही आठवतं ते माझ्या सखींचं, माझ्या महिला वर्गाचं, तो म्हणजे हळदी कुंकू. आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी सगळ्या महिलांना या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात त्या. तर आता जो आपला हा या संक्रांतीनंतर जो काही हा प्रोग्राम्स जे स्टार्ट होतील प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक मंडळांमध्ये, प्रत्येक महिला वर्ग जिथे असेल तिथे, तर त्याच निमित्त त्यांच्याशी मला थोडीशी चर्चा साधायची आहे. कारण आपला सखी मंच हा महिलांना प्राधान्य प्रथम देतो, त्यामुळे आपल्या चॅनलचा जो काही स्टार्टअप असेल तो माझ्या महिला वर्गांना घेऊन मी करणार आहे. आणि म्हणूनच मी आज हा डेली ब्लॉग द्यायचा ठरवला आहे. तत्पूर्वी हाय सखी, बिझी नसशील तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट कर कारण कार्यक्रमाच्या शेवटला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. त्यामुळे तुमच्या एरियामध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या मंडळांमध्ये जर तुमचा बचत गट, तुमचा महिला गट, जे काही तुमचे संस्थेचे गट असतील तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. कारण या संक्रांतीनंतर जे 30 तारखेपर्यंत आपण एक यूट्यूब चॅनलवर एक कार्यक्रम आपण राबवणार आहोत ज्याचं नाव आहे घे उंच भरारी सखी तुमच्या दारी. त्यामुळे मला तुम्ही जेवढा आमंत्रित कराल तुमच्या मंडळाकडे तेवढी तुमची सखी नक्कीच त्या कार्यक्रमात तुम्हाला सहभागही देईल, प्रतिसादही देईल आणि आपल्या कार्यक्रमाची शोभाही वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. त्यामुळे माझे कार्यक्रम राबवणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर माझी प्रत्येक सखी माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल याची नक्कीच मी अपेक्षा करते. आणि आपल्याला हे जीवन प्रवास जे आपण व्यतीत करतो आणि त्याच्यासाठी आपण हे एवढं आपलं आयुष्य कसं छानपैकी आपण जगू याच विचारांवर आपण स्वतःला स्ट्रॉंग करतो, उभं करतो आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आपण सामोरी जातो. तर हेच बंधन आपण जे स्ट्रॉंग बांधून ठेवले आपल्या हृदयाशी, तर त्याच्याशीच निगडीत जो प्रोग्राम्स आहे आणि प्रत्येक महिलांनी ते केलं पाहिजे. ऑफकोर्स मीही सखी आहे तुमची, त्यामुळे मीही महिला वर्गातून स्वतःला प्रेझेंट करते. त्यामुळे माझ्याही आयुष्यातल्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून सफर करत मी आज इथपर्यंत पोहोचते. त्यामुळे मी जे माझ्या स्वतःकडे पाहताना जेव्हा मला कळतं तर नक्कीच माझी अपेक्षा आहे की तुम्ही स्वतःकडे तेवढ्याच तीव्रतेने पाहिलं पाहिजे आणि तेवढ्याच पॉझिटिव्हिटीने पाहिलं पाहिजे. हो, कारण आयुष्यात पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. खूप आयुष्यात अशा अडचणी येतात जिथे आपल्याला
एकटं वाटतं, निराशा येते. आयुष्यात सर्व काही असल्यावरही एक खालीपण असतो. तो फक्त आपल्या नेगेटिव्ह थॉट्समुळे. आपण स्वतःला हरवतो, स्वतःला विसरून जातो. परिवाराचं, कुटुंबाचं, समाजाचं अनेक क्षेत्रात जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टींचा खोलपर्यंत खूप विचार करतो आणि त्याच्यात आपण स्वतःला घडवतो आणि कुठेतरी आपण थांबतोही. असं प्रत्येक महिला वर्गाच्या आयुष्यात असतंच. एकांतरीने मीही त्या जर्नीला जवळून पाहिले. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आता बास झाली. आता फक्त स्वतःचं आणि पॉझिटिव्हिटी थॉट्स घेऊनच जगायचं. आयुष्यात कितीही अडचणी आली आणि कितीही संकटं आली तरी चेहऱ्यावरचं स्माईल मात्र सोडायचं नाही. आणि हो, कुठल्याही नेगेटिव्ह पर्सनला आपल्या अवती मस्त राहा, स्वस्त अजिबात बसू नका. आयुष्य हे मोलाचं आहे. हसा आणि हसत राहा. आणि हो, सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षक वर्गांना एक माझ्या चॅनल थ्रू एक इम्पॉर्टंट मेसेज देऊ इच्छिते. कारण जेव्हापासून मी कल्याणमध्ये स्थायिक झाली आहे पुन्हा एकदा, तेव्हापासून मी खूप बऱ्याचशा मीडियावर तर आपल्या कल्याणमधलेच नाही तर ऑल इंडियामध्ये जे काही आपल्या देशामध्ये घडतं आहे, जे काही राज्यामध्ये घडतं आहे, जे काही महिलांवर होणारा अत्याचार आहे, त्याबद्दल थोडंसं मला 2 लाईन सांगायचं आहे. कृपया लक्ष असू द्या. महिला म्हणजेच आई, महिला म्हणजेच बहीण, महिला म्हणजेच पत्नी, महिला म्हणजेच प्रियसी, महिला म्हणजेच स्त्री. तिचं महत्त्व तुम्हाला समजत नसेल किंवा समजून घ्यायचं नसेल तर आपण जन्माला आलोच का हा प्रश्न एकदा तरी स्वतःला विचारा. कारण कुणालाही न कळण्या इतका स्त्री म्हणजे काय हा प्रश्न इतका शब्द नाही आहेत आता. कारण खूप अत्याचार होते महिलांवर. प्रत्येक ठिकाणी महिलांवर होणारा जो अत्याचार आहे ना, तो कुठेतरी ती मेंटॅलिटी ज्यांना या प्रश्नाचं उत्तर अजिबात माहीत नसावा कदाचित. त्यामुळे पहिलं की महिलेला म्हणजेच रिस्पेक्ट, तिचं आदर, तिचं महत्त्व कळणं खूप गरजेचं आहे. नंतर सुरक्षा तुम्ही करा. पहिले तिला समजून घ्या, तिचं अस्तित्व काय आहे,